लोकप्रतिनिधींना गावबंदी करणं हा गुन्हा आहे, त्याला 1 महिन्याची शिक्षा आहे असं भुजबळांनी म्हटलंय। कुऱ्हाडी कोयत्याची भाषा भुजबळ करतात, त्याला गुन्हा लागत नाही का? त्यात मग गुन्हा लागत नाही का असा सवाल मग जरांगेंनी केलाय। आपण पाहतो आहोत की राज्यामध्ये गावबंदी फक्त काही ठराविक काही व्यक्तींना किंवा एका पक्षाच्या लोकांना त्याच्यातून मुक्तता मिळाली, त्या गावबंदीतून ते जाऊ शकले, ते मीटिंग करू शकले। पण जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना सुद्धा आपल्या मतदारसंघात जायचं नाही। गावबंदी अशा प्रकारचं काम करणं, विरोध करणं, अडथळा निर्माण करणं, याला 1 महिन्याची सजा आहे। 19व्या कलम जे आहे आपलं संविधानात। आणि तो कुऱ्हाडी कोयत्याची भाषा करतो त्याच्यात नाही का लागत तुला? तो ना का कार्यक्रम लागायचा उभा आणि ते बोर्ड लावलेत गोरगरीब मराठ्यांच्या पोरांनी अधिकारानं लावलेत। ज्या नेत्याला त्याने मोठं केलं त्या नेत्याच्यासाठी अधिकारानं लावलेत, सन्मानानं आम्हाला आरक्षण देण्यात येऊ नका आमच्या गावात, हे अधिकारानं लावलेले त्या पोरांना। आणि त्या नेत्यांनी सुद्धा त्यांचा आदर केला पाहिजे की यांनीच आपल्याला आज पोत मोठं केलेलं आहे पोरांनी, यांचं म्हणणं आरक्षण घेऊन या, नाही येऊ नका आमच्या गावात। तर जाऊ नये नेत्यांनी। जो नेता बोर्ड फाडील किंवा ज्या नेत्यांचे पोरं बोर्ड फाडतील ती मराठा समाज सध्या फक्त लक्षात ठेवणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।